वडगाव श्री समाचारमध्ये सहर्ष स्वागत। आपण आज ट्रस्टी आहेत दगडूशेठ हलवाई गणपती या ठिकाणी आणि ट्रस्टी उपाध्यक्ष आहेत ना, उपाध्यक्ष दगडूशेठ हलवाई ट्रस्ट। तर आपण त्यांना विचारू वर्षभर काय काम करतात, गणपतीच्या माध्यमातून ट्रस्टच्या माध्यमातून काय काय काम केले जातात। जय गणेश। वर्षभर साधारण वर्षभर जे आमच्या मंदिर आणि उत्सव याचा जो निधी आहे त्यातले 75% आम्ही सामाजिक कार्याला खर्च करतो आणि 25% आहे ते धार्मिक कार्याला खर्च करतो। सर्वप्रथम आम्ही वेश्यांची जी मुलं आहेत त्यांच्या शिक्षणासाठी बालसंगोपन केंद्र आम्ही कोंढवा येथे 78 साली त्यावेळेस चालू केलं आणि त्याच्यानंतर वीटभट्टी कामगारांना घरं बांधून दिली की जे रस्त्यावर झाडाखाली झोपत होते त्यांना आम्ही त्यांची स्वतःची राहायची बांधली होती, पण ती दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टतर्फे घरं बांधून दिली। कुष्ठरोग्यांना त्यांचं जे पोट आहे ते भीक न मागता काहीतरी स्वतःचा उद्योग करावा यासाठी 75 लाखाच्या मशीन त्यांना देऊन ते स्वयंरोजगार निर्माण झाला आणि त्यातून 350 कुटुंब जवळजवळ त्या व्यवसायात कामाला लागले। ससूनमध्ये जवळजवळ 1300 रुग्ण बेड पेशंट त्यांना जेवण दिलं जातं। अजून तुमचं आपल्या पिंगोरी गाव आहे ते दत्तक घेतले, तिथल्या धरणातला गाळ काढायचं काम आम्ही या ठिकाणी केलं। तर ते तिथं दर 4 वर्षांनी पाऊस पडतो, तिथे गाळ काढून त्या ठिकाणी पाणी साचलं, त्यामुळं 10 वाडी वस्त्यांच्या पाण्याचा प्रश्न अजूनही तिथं मिटलेला आहे, सर्व हिरवगार झालेलं आहे। सामाजिक धार्मिक सगळ्या क्षेत्रात वर्षभर आणि मेडिकलमध्ये विशेष म्हणजे ज्या रुग्णांचे हृदयविकार असो, कॅन्सर असो, अशा रुग्णांचे अनेक आम्ही ऑपरेशन मोफत करून दिलेत। आमच्या रुग्णसेवेत जवळजवळ 25-30 हजार आत्तापर्यंत झाले असतील, या रुग्णांना आम्ही मदत केलेली आहे आणि प्रत्येक ठिकाणी काही ठिकाणी त्यांचे बिल कमी करणे असो किंवा त्यांचं एंजिओप्लास्ट असो, हृदयाचे कुठलेही विकार असो त्याच्यावर आम्ही त्यांना मदत करतो। धन्यवाद। आपला ट्रस्टच्या वतीने जे गणेश उत्सव आहे 9 दिवसाचा 9-10 दिवसाचा, तर त्याच्यामध्ये आपण काय व्यवस्था केली? त्याच्यामध्ये व्यवस्था म्हणजे सर्वप्रथम जे एवढे लाखोच्या संख्येने भाविक येतात त्यांची व्यवस्था, त्यांची पाण्याची सोय, त्यांचं डॉक्टर मेडिकल कोण काय झालं तर त्यासाठी 3 ठिकाणी कॅम्प, जवळजवळ 12 रुग्णवाहिका आहेत आमच्या मोफत आहेत। त्या रुग्णवाहिकाही गणेश उत्सवात आम्ही 12 बेडचं आम्ही ICU इथं होतं, त्याचाही अनेक रुग्णांना जवळजवळ 700-800 रुग्णांना त्याचा फायदा। 6 जणांचं हृदयाचं प्रॉब्लेम निघले, त्यातल्या 2 जणांना आम्ही मोफत ऑपरेशन करून दिले आत्ता ह्या गणेशोत्सवात। गणेशोत्सवात गर्दीचं नियोजन करण्यासाठी कार्यकर्ते असतात, सिक्युरिटी गार्ड असतात, आमचे पोलीस कर्मचारी असतात। हे सर्व प्राधान्य आमचं पहिलं म्हणजे भाविकाला असतो आणि त्या भाविकांची सगळी व्यवस्था, पाणी प्यायची व्यवस्था असेल ही सगळी आमच्यातर्फे 10 दिवसात केलेली जाते। सुरक्षेच्या दृष्टीने जवळजवळ 150 कॅमेरे CCTV या ठिकाणी लावले जातात आणि आनंदाने प्रत्येक भाविकाला कसं दर्शन होईल याची खबरदारी आम्ही घेतो। आपले विसर्जन मिरवणूक आज शेवटचा दिवस आहे, विसर्जन मिरवणूक किती वाजता चालू होते? विसर्जन मिरवणूक ही मागच्या वर्षीपासून दुपारी 4 वाजता आम्ही चालू केलेली आहे, कारण भाविकांना खूप खोळंबा होतो भाविकांचा। रात्री ते टायमिंग ठरत नाही, कधी निघते, 3ला निघेल, 4ला पहाटे, 8 वाजता सकाळी दुसऱ्या दिवशी। तर त्यामुळे आम्ही निर्णय घेतला की बाबा पहिले 5 गणपती गेल्यानंतर इकडचे 3 गणपती गेले, 8 गणपती गेल्यानंतर 9वा गणपती दगडूशेठ हलवाई गणपती असेल, त्यामुळे 4 वाजता घेतल्यामुळे भाविकांची
दर्शनाची चांगली सोय होती आणि लोक खुश आहे या निर्णयावर. त्यामुळे पोलीस प्रशासनाचाही ताण कमी होतो. आपल्या वडगाव समाचारशी बात केल्याबद्दल धन्यवाद. आणि ईश्वरचरणी अशीच प्रार्थना करू की अजून जास्तीत जास्त भाविकांनी येऊन सहकार्य करावं, मदत करावं, जेणेकरून त्यांच्या हातून जे अन्नदान आहे, पाण्यामधले घाण काढणं किंवा हृदयाचे ऑपरेशन, मेडिकल, हे ते 75% निधी हा बाहेर वापरतात, रुग्णांना वापरतात. खरंच सर्व मंडळांनी पण, जे मोठमोठे मंडळ आहेत त्यांनी पण यांच्यापासून थोडेसे बोध घ्यायला पाहिजे आणि जनकल्याणासाठी थोडाफार का होईना निधी त्यांनी खरंच खर्च करायला पाहिजे. नमस्ते. तुमचे काय पंडितची पण घे, हे पण घे, पंडितची घे.